नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या टॉपिकमध्ये या सब्जेक्टमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, लास्ट सेशनमध्ये आपण सब्जेक्टला सुरुवात केली होती. मी बऱ्यापैकी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं की या पर्टिक्युलर युनिटमध्ये तुम्हाला काय काय डिस्कस करायचंय. सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटं मागे काय झालंय थोडंसं रिकॅप बघूया ना, म्हणजे तुमच्या डोक्यात उजेड पडले आतापर्यंत आपण काय बघितलं. बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही 3 ते 4 क्वेश्चन सांगितले होते, जे आपण आपला पहिला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये कव्हर करणार होतो है ना. जर तुम्ही ते टॉपिक बघितले असेल तो होता ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. हा पर्टिक्युलर टॉपिक आपण शिकवत होतो, पण याचे सगळे प्रश्न अजून कव्हर झालेले नाही. आपण पहिला प्रश्न कव्हर केला होता की माझा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय असतो आणि त्याचे क्लासिफिकेशन सांगा. बघा, पहिल्या लेक्चरमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन पण झालं ना, म्हणून जास्त वेळ तिकडे गेला. आता याच्या पुढे कसे एवढे एका लेक्चरमध्ये एवढे क्वेश्चन आरामात आपले कव्हर होऊन जाईल. तर आता मी तुम्हाला होमवर्क काय दिला होता, सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटला जे मी डेफिनेशन दिले स्वतःहून लिहायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. तर काय असतं इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, चला बोला पटकन. मी 1 मिनिटाचा पॉज देतो है ना. असं समजा की लेक्चर लाईव्ह चालू आहे आणि तुम्ही एकदा स्वतःला ते सांगायचंय की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय असतं. तर काय असतं सर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय असतं माझं. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय सर माझे हे स्मॉल पार्ट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचे स्मॉल पार्ट्स आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आर स्मॉल पार्ट्स दॅट आर युज्ड to build what? To build electronic device like टीव्ही, फ्रीज, एसी, जिथं रेडिओ जे पण घेतो तुम्ही घेऊ शकतो. आणि आणखी काय सांगितलं होतं की सर हा काय माझा एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून याचे यूज होतात. कॅटेगराइज केलं होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. कोणकोणतं केलं होतं, ऍक्टिव्ह कंपोनंट आणि माझे पॅसिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह मध्ये काय काय सांगितलं सर मला, ज्याला सप्लाय लागतो. ऍक्टिव्ह म्हणजेच काय, ज्याला चालू होण्यासाठी सप्लाय, जिथं सप्लाय ते माझे ऍक्टिव्ह. याचे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले होते. एक सांगितलं होतं सोर्स आणि एक सांगितलं होतं तुम्हाला मी चार्जर. आठवतंय. नंतर सोर्स मध्ये पण तुम्हाला काय सांगितलं सर मी, सोर्स मध्ये 2 टाईपचे सोर्स असतात सर. एक तर एसी असू शकतो किंवा डीसी असू शकतो, हे पण डिस्कस झालं होतं. आणि पॅसिव्ह मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड काय सांगितलं होतं, इंडक्टर, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर है ना, RLC हे डिस्कस झालं होतं. तर हे होतं माझं 1 है ना. तुम्ही रिवाइज करत राहायचं, प्रॅक्टिस करत राहायचं, नोट्स वाचत राहायचं आहे. मी कितीही सांगितलं, कितीही बडबड केली, जोपर्यंत तुम्ही हातात पेन घेत नाही तो पेन चालवत नाही. मी वाचा म्हणतच नाही, मी लिहा म्हणतोय है ना. माझा प्रत्येक वेळेस लिहिणार असतो. एक अशी 400 पेजेसची रफ नोटबुक घेऊन घ्या आणि लिहत राहा, लिहिता लिहिता वाचायचं पण. तरच एक्झामला चांगला स्कोर येईल. हे आताच नाही, पूर्ण थ्रूआउट तुमच्या लाईफमध्ये ज्याही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे ना, एकच ऑप्शन आहे सर, लिहत राहायचं बाळांनो. तुम्ही जितकं लिहिशाल तितका तुमचा कॉन्फिडन्स जास्त बूस्ट होणार. आजच्या सेक्शन मध्ये काय करूया, क्वेश्चन नंबर 3 कव्हर करूया. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. जर याचा मागच्या वर्षाचा कुठेतरी वेटेज बघितलं तर तुम्ही बघा, इतक्या वेळेस हा एक्झामला आलाय है ना. काय, डिफाईन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट, आणि त्याचे मला काय द्यायचे सर, काय एक्झाम्पल पण द्यायचे. आता बघा, याच्या नोट्स ऑलरेडी मी तुमच्यासाठी तयार करून ठेवल्या आहेत. पण हा टॉपिक सुरू करण्या अगोदर थोडीशी तुम्हाला आयडिया देतो की नेमकं या टॉपिक मध्ये मला काय शिकायचं आणि कोणत्या गोष्टी मला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, चालतंय. मी टॉपिकला सुरुवात करतो है ना. हे आपलं ऑलरेडी झालं होतं, इथपर्यंत आपलं झालं होतं. मी आता इथे एक पेज ऍड करतो फक्त तुमची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी. ठीक आहे, आता फक्त पुढचे 10 मिनिटं, किती मिनिटं सर, 10 मिनिटं वाढवणं, फक्त ऐकत चला. इकडे मी जो पण पसारा लिहिणार आहे तो फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहे. ह्या नोट्स मध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर नाहीये. मी नोट्स प्रॉपर ऑलरेडी काढलाय, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी. तर हा टॉपिक सुरू करण्या अगोदर तुमचे काही बेसिक मी क्लिअर करून देतो. अगोदर त्या बेसिकवर थोडं लक्ष द्या. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सर माझे जे ऍक्टिव्ह कंपोनंट आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, सप्लाय. आणि सप्लाय आपण कुठून देणार सर, सप्लाय आपण खिशात घेऊन फिरतो का, बिलकुल नाही. सप्लाय बाहेर अवेलेबल असतो. तसं चार्जर मध्ये अवेलेबल आहे, तुमच्या घराच्या सॉकेटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे हा जो सप्लाय असतो कोणता असतो सर, एक्सटर्नल सप्लाय असतो. एक्सटर्नल सप्लाय असतो. एक्सटर्नल सप्लाय म्हणजेच काय, बाहेरून देणारा सप्लाय. जसं बघा, तुम्हाला मोबाईलची चार्जिंग करायची, असं बिलकुल जरूर नाहीये की मोबाईलची चार्जिंग तुम्ही घरातच सॉकेटमध्ये टाकून करू शकता. तुम्ही कोणाच्या घरी जा, दुकानात जा, शेजारी जा, पाजारा, जिथं इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे तिथं चार्जरचे जे 2 पिन आहे त्या सॉकेटमध्ये टाका, चार्जिंग होणार. त्याला मी एक्सटर्नल सप्लाय बोलतो, कुठेही अवेलेबल आहे. तर मग ऍक्टिव्ह कंपोनंट साठी सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, माझ्याकडे काय असला पाहिजे, एक्सटर्नल सप्लाय असला पाहिजे. मग ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये है ना, हे जे ऍक्टिव्ह कंपोनंट जे आहे ना, सर्वात अगोदर ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये कोण कोण येतं सर. तर बघा, 2 गोष्टी ज्या ऑलरेडी मी तुमचा सिलेबस जेव्हा इंट्रोड्यूस केलं होतं, तुम्हाला काय सांगितलं होतं, आपला पुढचा टॉपिक पण येतो. 2 महत्वाचे कंपोनंट, एक असतो माझा डायोड आणि एक असतो सर माझा ट्रान्झिस्टर. काय असतो,
डायोड आणि ट्रान्झिस्टर हे दोघं माझे ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणून काम करतात, म्हणून यांचे आपल्याला सेपरेट सिलेबस मध्ये आहे. तुम्ही जर युनिट नंबर 2 बघितलं, त्याचं नाव आहे सेमी कंडक्टर डायोड. तुम्ही आपल्या सिलेबसचं युनिट नंबर 3 चेक करा, त्याचं नाव आहे सर सेमी कंडक्टर ट्रान्झिस्टर, है ना. याला सेपरेट का शिकतोय, कारण हे माझे ऍक्टिव्ह डिव्हाइस आहे, है ना. जसं क्लासमध्ये बोललो ना, जे मुलं क्लासमध्ये ऐकताना प्रश्न विचारतात ते परत परत, सर हे काय सर ते काय, त्यांना मी ऍक्टिव्ह म्हणतो. त्या मुलांचा ती स्कूल ते कॉलेज चांगला विचार करते की बाबा हे आपलं काहीतरी ग्रोथ करू शकतात. तसंच जे माझे पॉवर सप्लाय घेतात ते म्हणजे काय, ते ऍक्टिव्ह कंपोनंट, ज्याला मला डिटेलमध्ये पुढे आणखी भरपूर शिकायचं आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक असतं सर माझं, त्याला बोलतात SCR. आता SCR तुम्हाला इथं कळणार नाही, हा माझा पॉवर इलेक्ट्रॉनिकचा डिव्हाइस आहे. सिलिकॉन कंडक्टर, है ना, सिलिकॉन कंडक्टर रेक्टिफायर असं याला बोलतात, पण लॉंग फॉर्मचे घेणं नाही. ही 3 जे सर ते काय माझे ऍक्टिव्ह कंपोनंट आहे. लक्षात ठेवायला बिलकुल काहीच लॉजिक लागणार नाही का, कारण हे ऑलरेडी मला डिटेल पुढे शिकायचे. हे माझे सेपरेट युनिट आहे, है ना. डायोड इटसेल्फ तुमचा 12 ते 16 मार्काचा आहे. ट्रान्झिस्टर परत 12 ते 16 मार्काचा वेगळा चॅप्टर आपल्याला पुढे शिकायचा आहे, राईट ना. मग हे 3 माझे काय सर म्हणजे ऍक्टिव्ह कंपोनंट आहे, राईट आहे. फक्त समजून घ्या, परीक्षेला काय लिहायचं कसं लिहायचं मी खूप चांगलं सांगेल. आता लॉजिक काय बोलतो सर, जर माझे ऍक्टिव्ह कंपोनंट याला काय लागणार, माझा सप्लाय लागणार, है ना. आता नीट ऐका, सपोज माझ्याकडे एक डायोड आहे, नीट बघा मी काय बोलतोय. सपोज माझ्याकडे डायोड आहे. आता डायोड कसं दिसतं काय दिसतं मी याच्यामध्ये बिलकुल फंदात पडत नाही. जर माझ्याकडे मी तुम्हाला एक डायोड दिलं, तर हे डायोड जर ऍक्टिव्ह, त्याला काय लागेल सर, याला डायरेक्ट मला काय द्यावं लागेल, सप्लाय द्यावा लागेल. काय द्यावं लागेल, सप्लाय द्यावं लागेल. आता सप्लायचा अर्थ काय होतो, सप्लाय म्हणजे त्याला मी इलेक्ट्रिसिटी देतोय. मग इलेक्ट्रिसिटी देतो म्हणजेच काय देणार मी याला, सपोज 5 व्होल्टची देऊ शकतो, 2 व्होल्ट देऊ शकतो, 10 व्होल्ट देऊ शकतो, मी कोणत्याही प्रकारचा सप्लायला देऊ शकतो. आता हा डायोड काय करतो माहिती का, हा सप्लाय घेतो आणि हा ऑन होतो, किंवा याला काय म्हणणार, हा चालू होणार. पण हा एवढंच काम करत नाही, चालू व्हायचंच काम करत नाही, हा दुसरं एक काम करतो. आता बघा मी काहीतरी नवीन गोष्ट सांगतोय, प्लीज ऐकून घ्या. सपोज मी इथे एक सप्लाय दिला, तो सप्लाय सपोज सर असा काहीतरी दिसतो, है ना. याला मी काय म्हणतो माहिती का, याला मी AC सप्लाय म्हणतो, है ना. याच्या कॉर्नरमध्ये मी गोष्ट लिहितो, फक्त बघून ठेवा, ही परत परत आपण कुठे वापरणार आहे. जर मी असं काहीतरी सिग्नल काढलं, तर ह्या सिग्नलला सर AC सिग्नल असं म्हणतात. कोणतं सिग्नल म्हणतात, AC. मी तुम्हाला सांगितलं ना 2 टाईपचे सप्लाय असतात, एक असतो AC, एक असतो DC. जर मी असं काहीतरी साईन, हा कोणता शेप झाला सर माझा, पुढे आपल्याला शिकायचं आहे ऍक्च्युली. ह्याच युनिटमध्ये पुढे काय तुमचं वेगवेगळ्या वेव्हफॉर्म आपल्याला शिकायचे आहे. ही माझी साइन वेव्हफॉर्म असते, जी कोणता सप्लाय दाखवते सर, माझा AC सप्लाय दाखवते. आणखी एक टाईपचा सप्लाय असतो सर, तो बघा असा दाखवतात. एक अशी सरळ लाईन काढायची फक्त, है ना. ही बघा ही कंटिन्युअस बघा, वरती खाली चालली, खालून वरती असं काहीतरी आहे. पण ही जी लाईन सर माझी कॉन्स्टंट आहे, पण याला काय म्हणतात सर, याला माझा DC सप्लाय असं म्हणतात. मग AC सप्लाय असा दाखवतात आणि DC सप्लाय असा काहीतरी सिग्नल दाखवतात. पुढे मी जेव्हा टॉपिक मध्ये येईल तेव्हा आणखी तुम्हाला हे क्लिअर करून देईल. आता फक्त डोक्यात ठेवा, मास्टरने असं काहीतरी सांगितलं होतं, असं काहीतरी गोल गिटीम काढलं होतं, बोललो होतं AC आहे, आणि अशी एक सरळ लाईन ओढली होती आणि सांगितलं DC आहे. आता इकडे या, मी काय सांगतो, जर ऍक्टिव्ह कंपोनंट माझे डायोड ट्रान्झिस्टर SCR आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे ही तर माहिती सर मला की याला डायरेक्ट काय लागतो, एक्सटर्नल सप्लाय लागतो, तो मी दिला. पण हा डायोड फक्त सप्लाय घेऊन चालू होत नाही, तो काय करतो माहिती का, या सप्लायला काय काय करतो, या सप्लायला तो कंट्रोल करू शकतो आणि या सप्लायला तो अँप्लिफाय सुद्धा करू शकतो. असं झालं बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही बाजारात गेले, है ना, बाजारात जाऊन ना आईला तुम्ही टोमॅटो आणून दिले. समजा काय केले, आईला तुम्ही टोमॅटो आणून दिले. आता आईला तुम्ही साधे टमाटे दिले. आता आई ते टोमॅटो ठेवून काय करणार, त्याची चटणी करू शकते, है ना, नंतर त्याची एखाद्या चांगली भाजी, शेवभाजी, टोमॅटो शेवभाजी करू शकते, है ना. म्हणजे आईने फक्त टोमॅटो घेतलेच नाही, टोमॅटो घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस केले, त्याची तुम्हाला एक तरीदार भाजी बनवून दिली, त्याला टोमॅटो चटणी करून दिली. नंतर त्या टोमॅटोला ज्यांना कच्चे खाय त्यांना कापून त्याला मीठ वगैरे टाकून. मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल, तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणे आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला
मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. तुम्हाला प्रॉपर आणून दिले, म्हणजे टोमॅटोमध्ये काय केले, चेंजेस केले जेणेकरून त्याची टेस्ट वाढावी. तसंच बघा हे डायोड काय ऍक्टिव्ह, आई पण घरात ऍक्टिव्ह असते ना, ती वेगवेगळ्या गोष्टी करायला तिला शौक असतो, ती करते पण है ना, नवीन नवीन गोष्टी नेहमी करत असते है ना. आणि मॅक्झिमम मुलं मुली आपल्या आईपासून भरपूर साऱ्या गोष्टी शिकतात. तसा डायोड काय माहिती का, डायोड एक आईसारखा आहे. त्याला तुम्ही फक्त सप्लाय दिला, हा काय करतोय, त्या सप्लायला कंट्रोल करतोय. कंट्रोल म्हणजेच काय, कमी जास्त करू शकतो, सप्लायला कमी जास्त करू शकतो. म्हणजे सपोज तुम्ही सप्लाय 5 व्होल्ट दिला, या 5 व्होल्टचं त्याला तो 4 व्होल्ट करू शकतो, 3 व्होल्ट करू शकतो. याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे. कोणाकडे या डायोड करतो, सप्लायला वेळेनुसार कमी जास्त करू शकतो. अँप्लिफाय म्हणजेच काय, अँप्लिफाय करणं म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढवू शकतो. अँप्लिफायचा सरळ अर्थ काय होतो बघा, तुम्ही मोठ्या मोठ्या भाषणात गेले असणार बघा, जसं तुमच्या शाळेमध्ये स्पीच वगैरे व्हायचे, तर स्टेजवर जेव्हा जे लोक स्पीच देते डायरेक्ट बोलायचे का, बिलकुल नाही. कारण त्यांनी जर असं साधं बोलणं सुरू केलं तर शेवटच्या माणसाला ऐकूच येणार नाही. मग ते कशामध्ये बोलतात, माईक मध्ये बोलतात, जेणेकरून शेवटच्या माणसावर तो आवाज जातो. आता आवाज तोच आहे, पण माईक लावल्यामुळे त्याला आवाज वाढवून भेटला. या वाढवून भेटण्यालाच काय बोलतात माहिती का, अँप्लिफाय होणे. त्याची काय वाढवली त्यांनी, सिग्नलची स्ट्रेंथ वाढवली, जेणेकरून आवाज माझा मोठा होऊन सगळ्यांना ऐकू गेला. तसंच सिग्नलला काय करतात, ते वाढवायचं काम करतो. मग डायोडचं काम काय सर, डायोडचं काम आपल्या आईसारखं असतं. कोणासारखं, आईसारखं असतं. डायोड काय करतं, डायोडला आईला पण घरात कोणती गोष्ट करायची तर सामान लागतंय ना. तुमचे पप्पा तुम्हाला लहान बघता किराणा वगैरे आणून देतात, सगळं आणून द्यायचं काम वडिलांचं, पण त्या आणलेल्या सामानचं योग्य वापर करायचं काम कोणाचं असतं, आईचं असतं. तसंच माझा डायोड ट्रान्झिस्टर काय SCR म्हणजे ऍक्टिव्ह डिव्हाइस आहे. हे ऍक्टिव्ह डिव्हाइस काय करतात, नुसते सप्लाय घेत नाही, त्या सप्लायला कंट्रोल करतात. किती वापरायचं, किती तेल टाकायचं है ना, महिनाभर तेल पुरलं पाहिजे ना, आणलं तर घरातलं तेल महिनाभर गेलं पाहिजे, मग किती तेल केव्हा वापरायचं, जेणेकरून ते महिनाभर जाईल. कंट्रोल करते ना, ते जितका पण आणून दिले तिला वस्तू कंट्रोल करते, जेणेकरून महिनाभर सगळ्या गोष्टी, शेंगदाणे, तेल जे पण आणलंय घरात, साबुदाणा, भगर सगळं पुरलं पाहिजे, कंट्रोल करायचं काम करते. प्लस त्याला अँप्लिफाय करायचं काम करते. अँप्लिफाय म्हणजेच काय, एखाद्या दिवशी सण सुद्धा असला आहे ना, सण आहे, वापरा तेल, काय होत नाही, सण आहे ना, खावा, आता नाही कधी खाणार है ना, मग त्या गोष्ट त्या दिवशी जास्त तेल पण देऊन देते. त्याच्यामुळं जसं आई घरातल्या गोष्टी कंट्रोल करतात, तसे ऍक्टिव्ह कंपोनंट काय करतात माहिती का, नुसता सप्लाय घेत नाही सर, तर त्या सप्लायला ते कंट्रोल पण करतात आणि अँप्लिफाय सुद्धा करतात. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का, है ना, कळलं की नाही रे बाबांनो, हळूहळू करेल सर. मी माझ्या परीने जितकं सिम्प्लिफाय करून सांगतो तितकं सांगतोय. तुम्हाला आणखी जास्त केव्हा कळेल माहितीये, जेव्हा माझ्या मी नोट्स वाचून दाखवेल. बघा डायरेक्ट नोट्स वाचून दाखवायला प्रॉब्लेम नाहीये, पण सगळं डोक्यावरून जाणार ना, म्हणून या गोष्टी अगोदर कळल्या पाहिजे. क्लिअर आहे. तर ऍक्टिव्ह कंपोनंट, आता मला नाही वाटत कोणाचा काही डाऊट राहिला असेल. सर ऍक्टिव्ह ते कंपोनंट आहे ज्यांना एक्सटर्नल सप्लाय लागतो, ते सप्लाय नुसते घेतच नाही तर त्या सप्लायला कंट्रोल पण करतात आणि काय करतात सर, अँप्लिफाय पण करतात, असं लक्षात ठेवायचं है ना. मग बघा ऍक्टिव्ह कंपोनंट बद्दल काय काय कळलं सर. आता ऍक्टिव्ह कंपोनंट बद्दल थोडीशी माहिती सांगतो. सगळ्यात अगोदर काय लागतो सर, याला सप्लाय लागतो. आणि हा सप्लाय देण्यासाठी तो स्वतःचा काय ठेवतो, एक CA ठेवतो. CA माहिती ना, चार्टर्ड अकाउंटंट असतो CA है ना. तुम्ही तुमच्या पप्पाला वगैरे विचारा, तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे कोणाकडून भरून घ्यायचं ते सांगतात, CA असतो सर है ना, त्याला चार्टर्ड अकाउंटंट बोलतात. तर सप्लायचा पण काय असतो CA. सी म्हणजेच काय, या सप्लायला काय करणार, तो कंट्रोल पण करणार, सप्लायला काय करणार, अँप्लिफाय पण करणार. तर कसं लक्षात ठेवायचं बघा, A फॉर ऍक्टिव्ह, C फॉर है ना, A फॉर ऍक्टिव्ह है ना, हा ऍक्टिव्ह करतो आणि इथं S नाहीये सॉरी. त्या ऍक्टिव्ह म्हणजेच काय, ज्याला सप्लाय लागतो तो ऍक्टिव्ह, आणि सप्लायचा काय असतो स्वतःचा CA असतो, असं लक्षात ठेवायचं है ना. म्हणजे शॉर्ट फॉर्म काय झाला माझा, SCA है ना, हा शॉर्ट फॉर्म झाला. म्हणजेच काय, ऍक्टिव्ह कंपोनंटला सप्लाय लागतो, तो सप्लायला काय करतो, कंट्रोल पण करतो, आणि सप्लायला काय करतो, अँप्लिफाय सुद्धा करतो. मग शॉर्टकट काय झाला माझा, ऍक्टिव्ह कंपोनंट कसं लक्षात ठेवायचा, SCA है ना. S म्हणजे काय, सप्लाय लागतो, C म्हणजे त्याला कंट्रोल करतो, A म्हणजे त्याला अँप्लिफाय करतो. कळलं. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हा जो सप्लाय जो लागतोय सर, हा सप्लाय माझ्या 2 प्रकारामध्ये डिवाइड होतो सर. एक असतो माझा DC सप्लाय, एक असतो माझा AC सप्लाय. नव्यानं सांगायला नको, दोन्ही इथं काढले मी, AC पण काढलाय सर आणि मी DC सुद्धा काय काढलाय, DC पण सप्लाय काढलाय. आता याच्यामध्ये जो DC सर माझ्या इकडे बघा, एकदम सोपं आहे. आता DC सप्लाय मला कुठून कुठून भेटणार है ना. बघा जर मी बोलतोय की मला DC, याला सप्लाय DC द्यायचा आहे, तर DC सप्लाय आणणार कुठून, तर सिंपल लक्षात ठेवायचं, DC सप्लाय कुठे भेटतो सर, बाजारामध्ये भेटतो. बाजार कळतो ना रे है ना, गावचा बाजार भेटतो ना, बाजारात भेटतो. आता बाजाराचा अर्थ लक्षात ठेवा. ब म्हणजेच काय सर, B. ज म्हणजेच काय सर माझा, G. आणि र म्हणजेच काय सर माझा, R. हे शॉर्टकट आहे सर. काय माझा DC सप्लाय कुठे भेटतो सर, बाजारात भेटतो है ना. म्हणजे DC मला कुठून कुठून भेटू शकतो सर. B म्हणजे सर मला DC सप्लाय मी बॅटरी पासून घेऊ शकतो.
कोणापासून? बॅटरी, जी आपली घरातली बॅटरी जनरेटर तुम्ही वापरतात तिथून मला काय भेटतो सर? तिथून मी डीसी सप्लाय, मी तुम्हाला सांगतोय की हा सप्लाय मला कुठे कुठे भेटणार. तर बॅटरीकडून भेटणार. आणखी कुठून भेटणार सर? दुसरं जी फॉर जनरेटर. कुठून भेटू शकतो सर मला? हा जनरेटर पासून पण भेटू शकतो है ना. आणि एक असतं सर माझं आर. है ना. आर म्हणजेच काय सर? आर म्हणजे माझा रेक्टिफायर. या अशा गोष्टी आहे सर ज्याच्या आउटपुटला मला नेहमी काय भेटणार? डीसी भेटणार. सोप्या गोष्टी सोप्या भाषेत सांगायला झालं की जर तुम्हाला विचारलं सर मला डीसी सप्लाय पाहिजे, आता हा डायोड आहे, ट्रान्झिस्टर किंवा एससीआर आहे, याला जर तुम्ही ठरवलं की चला सर मला यांना ना, मी तुम्हाला काय सांगितलं, हे सगळे ऍक्टिव्ह कंपोनेंट आहे, हे सप्लायवर काम करतात. आता सप्लाय म्हणजेच काय? त्यांना एसी पण सप्लाय भेटू शकतो, डीसी पण भेटू शकतो. पण मी काय ठरवलं माहिती का? मी ठरवलं की मला याला कोणता सप्लाय द्यायचा आहे सर? डीसी सप्लाय द्यायचा आहे. मग भेटणार कुठून? खिशात घेऊन फिरणार सप्लाय बिलकुल नाही. मग तुम्हाला एक तर बॅटरी आणावं लागेल किंवा जनरेटर आणावं लागेल किंवा रेक्टिफायर आणावं लागेल. या तिघांकडून मला काय भेटून जातो सर? या तिघांकडून मला सप्लाय भेटून जातो. आता बघा या तिघांना डिटेलमध्ये तुम्हाला आता शिकायला, आता एवढं डिटेलमध्ये नाहीये पण पुढे तुम्हाला हे डिटेलमध्ये शिकायला भेटेल. बॅटरी काय करते? बॅटरीचं काम, बॅटरीपासून डीसी कसा भेटतो सर? तर बघा जर तुम्ही तुमच्या घरातले सेल वगैरे जे घड्याळीत टाकतात ते कधी खोलून बघा, त्यात तुम्हाला ना अशी एक काळसर पावडर भेटते है ना. मग त्या पावडरकडून सप्लाय कसा भेटतोय सर? ती पावडर म्हणजे ती साधी पावडर नसते, केमिकल पावडर असते सर. ती काय करते माहिती का? त्याच्यामध्ये रिॲक्शन होऊन ती केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. हा थोडा आपण आता इंजिनियर आहोत है ना, फक्त याच्यावर भागून चालणार नाही. बॅटरी लावा भेटेल, जनरेटर लावा भेटेल, रेक्टिफायर लागेल, डीसी भेटेल असं बिलकुल नाही. कुठून येतोय विचार करूया. तर बॅटरी म्हणजे तुमच्या घरातलं घड्याळीचं सेल इमॅजिन करा. त्या सेलला जर तुम्ही कधी उघडलं ना, त्याच्यामध्ये सगळा तो असा पावडर असतो. पावडर, ती पावडर म्हणजे केमिकल, झिंक पावडर वगैरे म्हणतो. त्याच्यात काय होतं? रिॲक्शन होते सर. रिॲक्शन म्हणजेच काय? त्याच्यामध्ये जे पावडर असते त्याची केमिकल रिॲक्शन होऊन ती कशात कन्वर्ट होते? व्होल्टमध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट होते. म्हणून आपली घड्याळ त्या सेलावर चालते. मग बॅटरीचं सिंपल कॉन्सेप्ट काय सर? याच्यामध्ये माझी केमिकल एनर्जी, सी म्हणजेच काय सर? किंवा लिहितो मी, केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते सर? केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते सर. कशामध्ये? बॅटरीमध्ये. आता बॅटरी माझे दोन प्रकारचे असतात. तुम्ही बघा, तुम्ही आता बघा यासाठी तुमची मार्केटमध्ये तुम्ही किती गोष्टी बारीक नजरेने बघितल्या त्याच्यावर डिपेंड आहे. बघा काही सेल जे आहे ना, ते घड्याळीत टाकले सेल संपल्या फेकून देतो, पण काही सेल चार्जेबल पण येतात. म्हणजे ते सेल परत परत आपण त्यांना चार्ज करू शकतो. असे सेल सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे ना. विचार थोडे महाग येतात ते, पण ते परत परत मी चार्ज करून त्यांना वापरू शकतो. ऑब्व्हियसली असं नाही की आयुष्यभर वापरू शकतो, काही टाइम फ्रेम, काही वर्षाकरता त्याची लाईफ टाईम असते, पण मी त्याला चार्ज करून परत परत वापरू शकतो. म्हणजे ही जी बॅटरी आहे सर माझी, आता इथं मला थोडं लिहावंच लागेल है ना, म्हणून बोलू थोडासा इथं थोडा गडबड गोंधळ होतोय, पण हे सगळं मी पुढे खूप सुटसुटीत लिहिलंय, त्याच्यामुळे याच्यावर जाऊ नका. इथे फक्त ऐकत राहा. जसं की पिक्चर चालू आहे, पिक्चरचा ट्रेलर चालू आहे है ना, फक्त ट्रेलर ऐकत राहायचं. जेव्हा ऍक्च्युअल पिक्चर सुरू होणार ना नोटचा, तेव्हा कळेल अरे हा याच्याकरता सांगितलं होतं का, अरे हा याच्याकरता सांगितलं होतं का, ते चांगलं क्लिअर होणार. तर मी काय सांगितलं सर, माझी जी बॅटरी असते ही किती प्रकारची असते सर माझी? मग दोन प्रकारची असते. एक ज्या बॅटरीला मी चार्ज करू शकतो परत परत, त्याला बोलतात चार्जेबल बॅटरी. आणि दुसरी जी असते सर ती काय असते माझी? नॉन चार्जेबल, जिला मी परत चार्ज करू शकत नाही, एकदा वापरलं संपलं. राईट आहे. आणि बॅटरीचं लॉजिक काय सर? इथे केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? माझ्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तशी माझी बॅटरी पासून मला, आणि इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच काय असतं सर? माझा डीसी सप्लाय असतोय ना. कारण मी काय बोलतोय की याच्यापासून मला डीसी भेटतोय ना, हे सगळे डीसीचे प्रकार आहे ना. बाजारामध्ये काय भेटतो? डीसी भेटतो, बी फॉर बॅटरी. तसं जनरेटर आहे सर माझं है ना. आता जनरेटर तर तुम्हाला पुढे खूप डिटेलमध्ये शिकायचंय. तुम्हाला एक सब्जेक्ट पुढे पॉवर सिस्टम, त्याच्यामध्ये जनरेटर तुम्ही पुरा फाडून खाऊन घेणार, इतका डिटेलमध्ये तिथं लॉजिक आहे ना. तर जनरेटरमध्ये काय होत नाही सर, याच्यामध्ये ना, याच्यामध्ये एक वर्किंग प्रिन्सिपल आहे, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एवढंच लक्षात ठेवायचं की जनरेटरचा शोध कोण लावला होता? फॅराडे लावला होता. जनरेटरचा शोध लावला म्हणजे जनरेटर कसं काम करतंय कोणी सांगितलं? माझ्या फॅराडेने सांगितलं. याच्यामध्ये काय होतं माहिती का? जनरेटर म्हणजे असं लक्षात ठेवा है ना, की आपण काय करतो माहिती का? याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो. आता तुमच्या एजला माहित नाही, तुम्ही हा पिक्चर बघितला असेल ना, कोणता माहितीये का? गदरचा पहिला भाग. किंवा सनी देओल त्यासाठी फेमस पण आहे ना. तो पाकिस्तानात जाऊन काय करतो? तो पाण्याचा पंप उखडतो. तो पाण्याचा पंप पाहिलाय ना, त्या पंप मध्ये पाणी कसं येतं बघा. तुम्हाला ना ते असे पंप खालीवर करावं लागतं, नंतर पाणी निघतं. हे तुम्ही खालीवर तो पंप वरती खाली करताय म्हणजे काय करता माहिती का? तुम्ही त्याला जोर लावताय ना. जोर लावणं म्हणजेच काय? मेकॅनिकल वर्क करताय. मेकॅनिकल वर्क म्हणजे काय? तुम्ही मनुष्यबळ लावताय, नंतर तुम्हाला काय भेटते? पाणी भेटते. तसंच
इलेक्ट्रिसिटीमध्ये असं मनुष्यबळ वापरून आपण काय करतो, त्याचे पाते फिरवतो, कशाचे, जनरेटरचे पाते फिरवतो, आणि त्याच्या बदल्यात मला काय भेटतं, इलेक्ट्रिसिटी भेटते. हा कोणाचा कॉन्सेप्ट आहे, जनरेटरचा कॉन्सेप्ट आहे. एकदम सोप्या भाषेत सांगतोय. हे ऍक्च्युअली कसं होतंय, कसं वर्क होतंय, ते तुम्ही पुढे मशीन वगैरे चांगले तुमचे टॉपिक आहे ते तुम्ही आणखी चांगलं शिकणार. तर पहिलं क्लिअर झालं की बॅटरी पासून डीसी कसा भेटतो, केमिकल पासून इलेक्ट्रिकल होऊन जातं. दुसरं पण क्लिअर झालं, जनरेटरचं पण क्लिअर झालं. जनरेटरमध्ये काय होतं सर, मेकॅनिकल टू काय भेटते, इलेक्ट्रिकल भेटते. आणि तिसरं सर माझं रेक्टिफायर. ही रेक्टिफायर काहीच करत नाही सर. रेक्टिफायरला आपण इनपुट काय देतो माहिती का, एसी इनपुट देतो, आणि रेक्टिफायर काय करतो, एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करून द्यायचं काम करतो. बघा तुमच्या पूर्ण इलेक्ट्रिकल मध्ये मला कधी कधी एसी लागतं, कधी कधी डीसी लागतं. त्याच्यामुळे असं कोणी पाहिजे ज्याने मला एसी पासून डीसी मध्ये कन्वर्ट करून दिलं पाहिजे, आणि मला कधी कधी डीसी माझ्याकडे असतं पण मला एसी लागतं. म्हणजे असं पण कोणी मला हवं सर, जे मला डीसी पासून एसी मध्ये कन्वर्ट करून देईल. मग एसी टू डीसी जो कन्वर्ट करून देतो त्याला मी काय म्हणतो सर, रेक्टिफायर बोलतो. काय बोलतो, रेक्टिफायर. आणि बघा इकडे काय होतं, डीसी पासून म्हणजे उलटं काम होतंय. बघा इकडे एसी टू डीसी होतंय, इकडे डीसी पासून एसी होतं. म्हणजे काम कसं होतं, उलटं होतंय. या डीसी पासून एसी मध्ये जो कन्वर्ट करून देतो त्याला मी काय म्हणतो सर, इन्व्हर्टर असं म्हणतो. काय म्हणतो, इन्व्हर्टर. हे पुढे तुम्ही खूप डिटेलमध्ये बघणार. बघा तुम्हाला एक चॅप्टर आहे पुढे सेपरेट पॉवर सप्लाय. त्या पॉवर सप्लायमध्ये तुम्ही रेक्टिफायर, इन्व्हर्टर दोघं खूप डिटेलमध्ये बघणार. हे मी बोललो ना, पहिला टॉपिक फक्त काय माहिती का, तुमच्या कानावर शब्द पडतात ते, अरे रेक्टिफायर पण काहीतरी असतो, अरे इन्व्हर्टर पण काहीतरी असतो, अरे एसी सप्लाय काहीतरी असतो, अरे डीसी सप्लाय काहीतरी असतो, अरे बॅटरी असं काहीतरी काम करते, जनरेटर मला असं काहीतरी भेटतंय है ना, इकडे बघा डायोड असतो. हे बघा सगळं तुमच्या कानावर नवीन नवीन शब्द पडत चालले. हे तुम्हाला डिटेलमध्ये पुढे इतके शिकायचे ना, त्याच्यामुळे जसं आपण पुढे पुढे जाऊ ना, तुम्हाला याची एवढी क्लॅरिटी भेटून जाईल, म्हणजे या सगळ्या टॉपिकची एवढी क्लॅरिटी भेटेल ना, की तुम्हाला पहिलं लेक्चर एकदम चिंदी वाटेल. अरे पहिलं लेक्चर तर काहीच नव्हतं, उगाच टेन्शन घेतलं मी. क्लिअर आहे ना, चालतंय. तर कुठपर्यंत आलो सर, मी तुम्हाला ऍक्टिव्ह कंपोनंट शिकवले. ऍक्टिव्ह कंपोनंट कोणकोणते असतात सर, डायोड, ट्रान्झिस्टर आणि माझा एससीआर. तिघांना काय बोललोय मी, ऍक्टिव्ह कंपोनंट बोललोय है ना. नंतर बघा याच्यामध्ये जे पण माझे ऍक्टिव्ह कंपोनंट ते कशावर चालतात, सप्लायवर चालतात सर. ते सप्लाय नुसतं घेतात का, बिलकुल नाही. ते आईचं काम करतात. असं पप्पा आईला सामान आणून देतात आणि आई त्याच्या आपल्या गरजेनुसार सामान किती वापरायचे ते कंट्रोल करते. कधी कमी वापरते, कधी जास्त वापरते. सण असतात जास्त तेल वापरून घेते, म्हणजे त्या सामानाला ती कंट्रोल करते आणि अँप्लिफाय पण करते. तसेच हे जे माझे ऍक्टिव्ह कंपोनंट आहे हे नुसते सप्लाय घेत नाही, तर सप्लायला कंट्रोल पण करतात, अँप्लिफाय पण करतात. दोन टाईपचे सप्लाय सांगितले, एक डीसी एक एसी है ना. तर आणि शॉर्टकट काय सांगितलं, एससी. एससी म्हणजेच काय, ऍक्टिव्ह कंपोनंटला सप्लाय लागतो, ते सप्लायला सी म्हणजे कंट्रोल करतात आणि ए म्हणजे अँप्लिफाय करतात. आता सप्लाय डीसी एसी दोन्ही असतात. तर डीसी कुठे भेटतो सर, माझा डीसी माझा बाजारामध्ये भेटतो. डीसी कुठे भेटतो सर, बाजारामध्ये भेटतो. बॅटरी, जनरेटर, रेक्टिफायर, तीन अशा गोष्टी आहेत जिथून मला डीसी भेटू शकतं. बॅटरीमध्ये कसं भेटतं, तिथं केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट होते. जनरेटर मध्ये कसं भेटतं, माझं मेकॅनिकल वर्क कशामध्ये कन्वर्ट होतं, इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट होतं. हे कोणी सांगितलं, आपल्या फॅरेडे नावाच्या महाराजांनी सांगितलं, फॅरेडे नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. म्हणून लॉ कोणता, फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फक्त लॉ लक्षात ठेवा, डिटेलमध्ये मी जाणार नाही. पुढे तुम्ही डिटेलमध्ये हा 100% शिकणार आहात. नंतर माझा रेक्टिफायर आहे, दोन भाऊ असतात, दोघं एकमेकात दुश्मन आहे. एक रेक्टिफायर एक इन्व्हर्टर. रेक्टिफायर जे काम करतं, इन्व्हर्टर त्याच्या उलट काम करतं. रेक्टिफायर काय करतं, एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करतं, आणि इन्व्हर्टर काय करतं, त्या डीसीला परत एसी मध्ये कन्वर्ट करून द्यायचं काय करत असतं, काम करत असतो. इथपर्यंत सगळ्यांचं बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. नंतर कोणता राहतो सर, माझा एसी सप्लाय है ना. तर एसी कुठून भेटतं सर मला, तर एसी साठी माझ्याकडे दोन गोष्टी बघा. एक तर तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलं मी, बघा इकडे मला एसी भेटते बघा. तर एसी देण्याचं काम कोण करते, माझं इन्व्हर्टर करते. आणि दुसरं कोण करतं सर, है ना, एक माझं इन्व्हर्टर आणि एक असतं सर माझं अल्टरनेटर. काय असतं माझं, अल्टरनेटर. हे पण असंच आहे सर, की जसं माझं मी तुम्हाला बोललो ना, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल भेटते, पण इलेक्ट्रिकल कोणतं भेटतं, इथं डीसी भेटतं. इकडे पण अल्टरनेटर मध्ये तेच आहे, की माझं मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल भेटेल, पण इकडे इलेक्ट्रिकल काय घेणार सर, मी एसी घेणार. एवढाच फरक आहे. राईट आहे का. इथपर्यंत आय होप तुमचं सगळ्यांचं खूप प्रॉपर क्लिअर झालं असेल, की कोणकोणत्या गोष्टी मला पूर्ण शिकायचं आहे. आता परत ही कंप्लेंट करू नका, अरे सर एवढा फळा गजबज भरून दिला, काहीच कळत नाहीये. कळायचं काहीच नाहीये. फक्त मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त डोक्यात भरून ठेवा, आणि मी आता या सगळ्या गोष्टी प्रॉपरली रिवाइज करायला सुरुवात करतो. बघा आपल्याला कोणता क्वेश्चन कव्हर करायचा आहे सर, कुठे गेला आजचा क्वेश्चन कोणता आहे, डिफाईन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. मला ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंटला डिफाईन करायचं आहे, आणि त्याचे मला एक्झाम्पल द्यायचे. बघा सगळे आन्सर मी तुम्हाला दिले, तुम्हाला आठवत असेल.
ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते असतात सर, ज्याला एक्सटर्नल सप्लाय लागतो आणि त्या एक्सटर्नल सप्लायला काय करतात ते SCA सप्लाय घेतात, C फॉर कंट्रोल, A फॉर अँप्लिफाय करतात. झालं ऍक्टिव्ह कंपोनंट डेफिनेशन. ऍक्टिव्ह कंपोनंटचे काय द्यायचे, एक्झाम्पल द्यायचे. द्या सर एक्झाम्पल. ऍक्टिव्ह कंपोनंट कोणकोणते असतात सर माझे, तुम्हाला सांगितलं ना ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे माझे दोन टाईपचे सप्लाय लागतात, एक DC आणि एक AC है ना. DC म्हणजे कोणता सर सप्लाय माझा है ना, कारण याला सप्लाय लागेल ना सर. DC म्हणजे कोणता, बाजारात भेटतो, बॅटरी, नंतर कोणता रेक्टिफायर आणि कोणता सर G फॉर रेक्टिफायर आणि माझा जनरेटर है ना. हे माझे DC झाले. आणि AC मध्ये कोण कोण झाले सर माझे, एक माझा अल्टरनेटर आणि एक माझा इन्व्हर्टर. संपलं सर है ना. नंतर पॅसिव्ह कंपोनंट. पॅसिव्ह म्हणजे काय सर, उलट. ज्याला सप्लाय लागतो ते ऍक्टिव्ह, ज्याला सप्लाय लागतच नाही तो कोणता माझा पॅसिव्ह. याच्यामध्ये कोण असतं सर माझं रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. दॅट्स इट. एवढाच आजचा टॉपिक आहे सर माझा, बाकी काहीच नाहीये. क्लिअर आहे ना. आता बघा मी तुम्हाला सगळं नॉलेज दिलं है ना, थोडंसं बोर्डवर प्रॉपरली समजून सांगितलं, पिक्चरचा ट्रेलर दाखवला. आता ऍक्च्युअल पिक्चर दाखवतो की परीक्षेला कसं लिहायचं, कारण तेच महत्वाचं आहे. ठीक आहे ना. आता बघा मी जेवढे ज्ञान दिले ना ते ज्ञान डोक्यात ठेवून आपण या सगळ्या गोष्टी वाचूया. विश्वास ठेवा, तुम्हाला खूप चांगल्या कळतील. बघा सर्वात अगोदर कोणता कंपोनंट दिला, टायटल काय दिलंय, ऍक्टिव्ह कंपोनंट्स. ऍक्टिव्ह कंपोनंटची परीक्षेला काय विचारली सर माझी, व्याख्या विचारली. व्याख्या म्हणजेच काय, मला डेफिनेशन विचारली आहे. तर बघा ऍक्टिव्ह कंपोनंट काय सर, काय सांगितलं, ऍक्टिव्ह कंपोनंटचा शॉर्टकट काय सांगितला मी तुम्हाला, SCA हा शॉर्टकट सांगितला. म्हणजे असे कंपोनंट ज्याला सप्लाय लागतो आणि त्या सप्लाय ते काय कंट्रोल पण करतात आणि A फॉर अँप्लिफाय पण करतात. व्याख्या वाचा बघा. ऍक्टिव्ह कंपोनंट आर दोज विच नीड एक्सटर्नल पॉवर सोर्स, किंवा एक्सटर्नल काय लागतो, पॉवर सप्लाय ज्याला लागतो त्याला ऍक्टिव्ह कंपोनंट लागतो है ना, टू वर्क. म्हणजे त्याला चालू होण्यासाठी काय लागतो सर, एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागतो. आणि तो काय करतो, आणि तो सप्लाय तो काय करतो सर, कंट्रोल पण करतो आणि अँप्लिफाय सुद्धा करायचं काम करतो. ही माझी बेसिक डेफिनेशन आहे की ऍक्टिव्ह कंपोनंट आर दोज विच नीड अन एक्सटर्नल पॉवर सोर्स टू वर्क. चालवण्यासाठी एक्सटर्नल सप्लाय लागतो आणि त्या सप्लायला काय करतो सो कंट्रोल पण करतो आणि अँप्लिफाय पण करतो. याचे 3 उदाहरण तुम्हाला सांगितले मी. एक सांगितलं डायोड, एक सांगितलं ट्रान्झिस्टर, एक सांगितलं SCR. IC पण असतो पण ठीक आहे, 2-3 लिहिले तरी परीक्षेला सफिशियंट आहे. बघा सगळं लिहून दिले होतं सर. ऍक्टिव्ह एक्सटर्नल सप्लाय लागतो, 3 डिव्हाइस लागतात है ना चालवण्यासाठी, कंट्रोल पण करतो आणि अँप्लिफाय सुद्धा करतो. सगळं तुम्हाला लिहून दिलं होतं. इकडे फक्त मी रिवाइज करून घेतला. राईट आहे ना. आता परत है ना गोष्ट ही आली सर की याला काय लागतो, एक्सटर्नल पॉवर सोर्स लागतोय. आता एक्सटर्नल पॉवर सोर्स जे आहे सर माझे, हे किती प्रकारात असतात सर, 2 प्रकार. एक असतो माझा DC, एक असतो माझा AC. तोच खाली लिहिला बघा. हे जे सोर्सेस सर हे किती प्रकारचे असतात माझे, 2 प्रकारचे असतात बघा. द कंपोनंट दॅट सप्लाय इलेक्ट्रिसिटी अँड डिवाइडेड इंटू टू टाइप्स है ना. जे मला ज्या कंपोनंटला माझा सप्लाय लागतोय तो सप्लाय 2 प्रकारात मी डिवाइड केलाय सर. एक DC सोर्स आणि एक कोणता असतो माझा AC सोर्स. आता DC बद्दल पण काय सांगितलं सर तुम्हाला मी, कुठं भेटतो हा, BJR बाजारात भेटतो. B म्हणजेच काय सर है ना, B म्हणजे बॅटरी है ना, BGR सॉरी जे नाही ना, BGR बाजारामध्ये भेटतो. B म्हणजे बॅटरी, G म्हणजे जनरेटर, R म्हणजे रेक्टिफायर. हे पण थोडंसं बघून घेऊ सर है ना. सगळ्यात पहिलं काय लिहिलं मी, DC सोर्स. आता डीसीलाच काय बोलतात सर, डायरेक्ट करंट. डीसी म्हणजेच काय, डायरेक्ट करंट. बघा डीसीचा सिम्बॉल कसा काढला मी, असा काढला. आठवतो तुम्हाला डीसी, बघा एकदम सरळ लाईन आहे ना. सरळ लाईन म्हणजे कशी लाईन सर, डायरेक्ट लाईन आहे. डायरेक्ट सरळ. आपण म्हणतो ना एखाद्याला पत्ता सांगायचा असला तो सरळ असला ना, डायरेक्ट सरळ जातो, कुठंच वळू नको है ना. तसं बघा डीसी म्हणजे डायरेक्ट सरळ आहे, म्हणून याची लाईन कशी दाखवतात, सरळ लाईन दाखवतात. आता डीसी कधी विसरणार नाही ना. डीसी डायरेक्ट म्हणजे सरळ, म्हणून याला काय कसे काढतो आपण, सरळ लाईन टाकतो. एसी म्हणजे अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे वळणाचा रस्ता है ना. म्हणून आपण एसीला कसं काढतो, असं वळण काढतो. आपण म्हणतो ना असं अल्टरनेट वळत जा है ना. अल्टरनेट म्हणजे वळणच आहे, तर म्हणून आपण त्याला अशी वळण काढतो. क्लिअर आहे ना. तर बघा हे हळूहळू मी तुमचं इतकं चांगलं क्लिअर करून देईल. फक्त लेक्चर ऐकत राहायचं. जे नाही समजलं ना, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा म्हणून कुठे लिहून टाक की मास्तरने सांगितलं मला कळलं नाही. बघा तुमचा डाऊट कोणत्या ना कोणत्या लेक्चरमध्ये जेव्हा तो टॉपिक ऍक्च्युअली येईल तेव्हा तर क्लिअर होऊनच जाईल. राईट आहे. बघा पहिले डीसी डायरेक्ट आहे. आता डीसी कुठे भेटतं सर, बाजारात. BGR बघा 3 टाइप्स लिहिले बघा. एक आहे माझा बॅटरी. बॅटरी पासून काय भेटतो सर मला, सगळ्यात पहिला पॉईंट बघा, बॅटरी पासून मला डीसी सप्लाय भेटतो. कसा, बॅटरी कोणत्या, बॅटरी कशा आहेत सर, एक तर बॅटरी माझी रिचार्जेबल असते किंवा नॉन रिचार्जेबल असते. तुम्हाला सांगितलं ना, काही सेल्स माझी चार्जिंग होते, काही सेल्सची होत नाही. ज्या सेल्सची चार्जिंग होते त्याला चार्जेबल म्हणतो आणि ज्याची होत नाही ते नॉन रिचार्जेबल असतात. त्यामुळे 2 प्रकार असतात, चार्जेबल आणि रिचार्जेबल. कसं भेटतं सर डीसी, मला फंक्शन काय सांगितलं होतं मी, की याच्यामध्ये जी पावडर असते त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते आणि केमिकल तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते, त्यालाच मी काय म्हणतो, डीसी म्हणतो. तोच पुढचा पॉईंट बघा. वन्स चार्ज, एकदा ती चार्ज झाली तर ती काय करते सर, माझी केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते, माझ्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. आणि हेच माझं बॅटरीचं काय असलं पाहिजे, फंक्शन असलं पाहिजे. परीक्षेला असंच मुद्देसूर लिहायचंय. तुमचा एक काय
अर्धा मार्क सुद्धा कोणी कापणार, तुझ्या मार्काला कोणी हातच लावणार नाही. इतकं सुटसुटीत आन्सर लिहिल्यावर कोणीच मार्काला हात लावत नाही. बॅटरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, बॅटरीपासून काय भेटतोय सर मला, डीसी सप्लाय भेटतोय. किती प्रकारची सर, एक रिचार्जेबल आणि एक नॉन रिचार्जेबल. कसं वाटतंय सर याच्यामध्ये मला एनर्जी कशी भेटते, माझी बॅटरी एकदा चार्ज झाली त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते आणि ते केमिकल रिएक्शन माझी केमिकल रिएक्शनमुळे ती केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, माझ्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होती आहे. पहिला मुद्दा बॅटरी क्लिअर झाला. नंतर दुसरं काय सर, माझं जनरेटर. आता मी काय सांगितलं, जनरेटर महाराजांचा शोध, जनरेटर शोध कोणत्या महाराजांना लावला, फॅराडे महाराजांना लावला है ना. मग कोणत्या प्रिन्सिपल काम करते बघा, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या सगळ्या लॉला शॉर्टकट मध्ये कशामध्ये बघा, एफ म्हणजे फॅराडे, एल म्हणजे लॉ, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे शॉर्टकट सर, FLEMI है ना. म्हणजे हा जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सर आता लॉ काय आहे, याच्यामध्ये कसं वर्किंग होतं मला घेणं नाही, सध्या मला घेणं नाही. मी इलेक्ट्रॉनिक्सचा कंपोनंट शिकतोय, मला फक्त एवढं माहित असलं पाहिजे की जनरेटर म्हणा किंवा दुसऱ्या जनरेटरचा भाऊ कोणता आहे, अल्टरनेटर. जसं माझ्या इन्व्हर्टरचा भाऊ कोणता आहे, रेक्टिफायर. तसं आणि सख्खे भाऊ पक्के वैरी ते वेगवेगळं काम करतात. जनरेटर कोणता माझा डीसी देतोय, अल्टरनेटर काय देणार मला, एसी दे है ना. मी परत तुम्हाला शॉर्टकटमध्ये रिवाइज करून देईल. तर दुसरा काय जनरेटर आहे, तो फॅराडेच्या लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर चालतो. आणि याच्यामध्ये काय होतं सर, याच्यामध्ये माझी मेकॅनिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ऑलरेडी तुम्हाला इथे पण एक्सप्लेन केलं बघा मी है ना. कुठे गेला जनरेटर, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट होते. आणि काय देतो सर मला, हा डीसी सप्लाय हा पण मला देतोय. क्लिअर आहे. आणि तिसरं काय सर माझं रेक्टिफायर. रेक्टिफायरचा सिंपल काय सांगितलं तुम्हाला मी, रेक्टिफायरचा सक्का भाऊ पक्का वैरी कोणता, इन्व्हर्टर. रेक्टिफायर काय करतोय, माझा एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतोय. रेक्टिफायर उलट, तो डीसी ला काय करणार सर, एसी मध्ये कन्वर्ट करेल आणि हा माझा ऍज अ डीसी सोर्स म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे मला याच्यापासून पण काय भेटतो, डीसी भेटतो. मग माझ्या जे ऍक्टिव्ह कंपोनंट आहे ना, ऍक्टिव्ह कंपोनंट आपला चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण बोलतोय की कंपोनंटला चालू होण्यासाठी एक्सटर्नल सप्लाय लागतो. मग हा सप्लाय कुठून मी घेऊ शकतो, बॅटरी पासून घेऊ शकतो, जनरेटर पासून घेऊ शकतो किंवा रेक्टिफायर पासून सुद्धा काय करू शकतो, मी घेऊ शकतो. एकदम क्लिअर आहे पॉईंट है ना. असेच पॉईंटवर तुम्हाला एक्झामला लिहायचंय आणि याची प्रॅक्टिस करत राहायचंय. हा दुसरा कोणता सर माझा एसी. एसी मध्ये काय सांगितलं सर, एसी मध्ये दोनच सांगितलं तुम्हाला मी, ए फॉर अल्टरनेटर, आय फॉर इन्व्हर्टर है ना. आता बघा हा जो अल्टरनेटर मी सांगतोय तुम्हाला, हा अल्टरनेटर कोणाचा सक्का भाऊ पक्का वैरी सर, हा जनरेटरचा सक्का भाऊ पक्का वैरी. जो आपण कुठे बघितला, मी तुम्हाला सांगितलं ना, बाजारात डीसी भेटतो. हा जनरेटर काय देतोय सर, मला डीसी देतोय आणि अल्टरनेटरच्या उलट काय देणार, मला एसी देणार. तसंच बघा आय म्हणजेच काय सर, इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचा सक्का भाऊ पक्का वैरी कोणता सांगितलं सर तुम्हाला मी, रेक्टिफायर सांगितला. रेक्टिफायर मला काय देतोय सर, रेक्टिफायर मला डीसी देतोय आणि हा मला काय देतोय, एसी देतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच, जर तुम्ही हे डीसीचं लक्षात ठेवलं ना तर हे ऑटोमॅटिक लक्षात राहतं, कारण हे सख्खे भाऊ काय सर, पक्के वैरी आहे. बघा एसी सप्लाय, एसी म्हणजेच काय सर, माझा अल्टरनेट सप्लाय. बघा अल्टरनेट आहे ना, पहिले वरती मग खाली, मग वरती खाली, वरती खाली. अल्टरनेट बघा एकदा वरती एकदा खाली आहे, म्हणून एसी अशा फॉर्म मध्ये आपण काढतो. आता बघा कोणापासून भेटताय, अल्टरनेटरवर. आता बघा जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो सर, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. दोघं एकच भाऊ सर, दोघांची मम्मी एकच आहे ना, मग दोघांचा वर्किंग प्रिन्सिपल मग काय राहणार, एकच राहणार. म्हणून बघा याचं पण वर्क काय सर, माझा फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर हा सुद्धा काम करतो. आणि याच्यामध्ये पण तेच होतं सर, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते, पण ह्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी काय भेटते, अल्टरनेटर एसी देतो आणि जनरेटर मला काय देतो, डीसी देतो. नंतर काय सर माझं इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर काय करतंय सर माझं रेक्टिफायर काय करत होतं, एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करत होतं. रेक्टिफायर काय करणार सर, माझ्या डीसीला एसी मध्ये कन्वर्ट करणार. तेच ब्रॅकेट मध्ये लिहिलं सर, अपोजिट टू रेक्टिफायर. रेक्टिफायरच्या उलट हा काम करतो, म्हणून बोलो ना सख्खे भाऊ पक्के वैरी है ना. नंतर बघा इन्व्हर्टर काय सर, माझ्या दोन प्रकारात डिवाइड होतं. ऍक्च्युली हे मी तिकडे बोललो नाही, एक कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आणि कॉन्स्टंट करंट सोर्स. इन्व्हर्टर पासून एक तर मला आउटपुटला व्होल्टेज भेटू शकतं किंवा करंट भेटू शकतं. जर व्होल्टेज भेटलं तर मी बोलणार व्होल्टेज सोर्स आहे, आणि जर करंट भेटलं तर मी काय होणार, करंट सोर्स आहे. बघा व्होल्टेज सोर्स मध्ये कोणकोणते सर, माझी बॅटरी, जनरेटर, रेक्टिफायर, अल्टरनेटर, जितकी पण तुम्हाला सांगितलं हे सगळे व्होल्टेज देणाऱ्या गोष्टी आहेत. मला करंट कुठून भेटतं सर, करंट मला पाहिजे असेल तर मी झिन्नर डायोड वापरू शकतो किंवा ट्रान्झिस्टर वापरू शकतो. इथून मला काय भेटणार, करंट भेटणार. आता व्होल्टेज करंट तसं एकच आहे ना, तुम्हाला सरळ सांगायला गेलं तर प्रॉब्लेम काय माहिती का, थोडीशी आयडिया असली पाहिजे की इन्व्हर्टर आणखी दोन भागात डिवाइड केलंय, एक कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आणि एक कॉन्स्टंट करंट सोर्स. व्होल्टेज सोर्स म्हणजे तेच आतापर्यंत शिकलो, बॅटरी झालं, जनरेटर झालं, अल्टरनेटर झालं है ना, हे सगळे माझे व्होल्टेज सोर्सचे एक्झाम्पल आहे. पण जर करंट सोर्स विचारलं, आता झिन्नर हा डायोडचा प्रकार आहे ना, फक्त डोक्याशिवाय झिन्नर डायोड आणि ट्रान्झिस्टर याच्यापासून काय भेटतं सर, मला करंट भेटून जातं है ना. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, ट्रान्झिस्टर आपण ट्रान्झिस्टर कसं लिहितो बघा, ट्रान्झिस्टर है ना.
तर बघा हा जो आय आहे ना, आय म्हणजेच काय, याच्यापासून काय भेटतं सर, मला करंट भेटतं असं लक्षात ठेवायचं. याच्यापासून काय भेटतं सर, मला करंट भेटतं असं लक्षात ठेवायचं. तसंच बघा जे डायोड आहे सर, डायोड मध्ये पण बघा DOIDE, हा आय म्हणजे करंट, म्हणजे डायोड पासून मला करंट भेटणार. पण कोणता डायोड वापरायचा सर, माझा जिन्नर प्रकारचा डायोड वापरायचा. क्लिअर आहे, दोन्ही सप्लाय क्लिअर झाले सर. हे माझं ऍक्टिव्ह कंपोनंट झालं. पॅसिव्ह कंपोनंट काय सांगितलं तर उलट. ऍक्टिव्ह कंपोनंटला काय लागतो सर, सप्लाय लागतो. पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय, डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल पॉवर सप्लाय, ज्याला कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागत नाही. आणि तो आता पॉवर सप्लाय लागत नाही म्हणजेच काय, जर आईला घरात सामानच भेटलं नाही तर त्याला ती त्या काही नाही त्याच्याकडे ती कंट्रोल काय करणार, सामान आलं तर कमी जास्त तेल वापरणार, तेलच दिलं नाही तर कंट्रोल काय करणार आहे. त्याच्यामुळे याला पॉवर सप्लाय तर लागतच नाही. पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं करंट सुद्धा कंट्रोल होत नाही, कारण याला सप्लायच नसतो सर. याचे उदाहरणं काय काय सर, तुम्हाला सांगितलं ना 3 उदाहरणं आहे, RLC रजिस्टर, इंडक्टर आणि काय सर माझं कॅपॅसिटर. क्लिअर आहे. तर हे होतं सर आपलं आजचं सेशन. आय होप सेशन बऱ्यापैकी डोक्यात गेलं असेल है ना. आता तिघांना आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर मी छोट्या छोट्या सेशन मध्ये मी लेक्चर डिवाइड केले, जास्त घाई बिलकुल नाहीये. तर काय काय शिकलो सर आपण आजच्या लेक्चरमध्ये, आपण सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन डिस्कस केला सर. कोणकोणता, जो खूप वेळेस परीक्षेला आलाय है ना, मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे, डिफाईन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. आता घरी जाऊन या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असेल, जेव्हा तुम्ही लेक्चर बघत असणार तोपर्यंत हे तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचून जातील. तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट एकदा परत वाचायचंय आणि स्वतःहून लिहायचंय. मी पहिल्यापासून सांगतोय, वाचून फक्त रट्टा मारू नका, लिहा. ऍक्टिव्ह कंपोनंट कोणकोणते सर, हे ते कंपोनंट ज्याला काय लागतो, एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागतो, आणि त्या सप्लायला ती काय करते, कंट्रोल पण करतो. SCA शॉर्टकट आहे ना, कंट्रोल पण करतो आणि अँप्लिफाय सुद्धा करायचं काम करतो. मग सप्लाय कोणकोणत्या टाईपचे सर, 2 टाईपचे, DC आणि एक AC. DC कुठे भेटतं सर, बाजारात भेटतं. B फॉर बॅटरी, G फॉर जनरेटर, R फॉर रेक्टिफायर है ना. आता याच्यातूनच AC पण इमॅजिन करून घ्यायचं है ना. जनरेटर मला DC देतोय, जनरेटरचा सक्का भाऊ पक्का वैरी कोण आहे, अल्टरनेटर, तो काय करणार मला AC देणार. रेक्टिफायर मला DC देतोय, रेक्टिफायरचा सक्का भाऊ पक्का वैरी कोणता आहे माझा, इन्व्हर्टर, तो काय देणार मला AC देणार. अशा प्रकारे थोडंसं जुगलबंदी करून गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि नंतर माझा पॅसिव्ह कंपोनंट काय करतोय सर, ही असे कंपोनंट आहे ज्यांना चालू करण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी मला कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल सप्लाय लागत नाही, पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं करंट सुद्धा कंट्रोल होत नाही. आणि ते उदाहरण काय काय सर, RLC रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, यांचा डिटेल मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येईल आणि मग आपण लगेच पुढच्या क्वेश्चनला पण कव्हर करून घेऊ. पुढच्या लेक्चरमध्ये काय काय होणार, तुम्हाला पॅसिव्ह कंपोनंट जे RLC सांगितलेलं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा. मी रजिस्टर नेमका काय असतो, इंडक्टर काय असतो, कॅपॅसिटर काय असतो, ह्या 3 गोष्टी एक्सप्लेन करेल. आणि परत आपण ना हा वाला क्वेश्चन कोणता, ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंटचं कंपॅरिझन सुद्धा घेऊन येऊ, म्हणजे आपले पहिले 3 क्वेश्चन तर एकदम पक्के होऊन जाणार. मग उरला फक्त ऍप्लिकेशन, आणि हा पण आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करू. म्हणजे आपला हा पहिला जो पार्ट आहे, 4ही क्वेश्चन्स परीक्षेचे कव्हर होऊन जाणार. राईट आहे. आय होप बऱ्यापैकी कळत असेल. परत जाता जाता होमवर्क देऊन जातोय. होमवर्क काय असणार आजचा, हा जो क्वेश्चन आहे कोणता, डिफाईन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट, गिव्ह एक्झाम्पल. एकदा नोट्स मधून जसं लेक्चर संपलं वाचायचंय, वाचून विचार करायचा, मास्टरने आज जितक्याही गोष्टी एक्सप्लेन केल्या मला कळाल्या का, कळलं असेल ती नोट झाकून ठेवा, वही घ्यायची आणि स्वतःहून लिहिण्याचा प्रॅक्टिस करायचं. चुकलं तर थोडंसं बघून घ्या, करेक्ट करून लिहा. तोपर्यंत लिहत राहा जोपर्यंत तुम्ही न पाहता एकदम परफेक्ट ते लिहिता येणार नाही. पॉईंट वाईज. क्लिअर आहे. रट्टा मारायचा नाहीये. मी जितकेही शॉर्टकट सांगतो ते शॉर्टकट वापरूनच एक्झामला पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आयुष्यभर लक्षात, शॉर्टकट बघा आयुष्यभर लक्षात राहतात है ना, कारण ते स्टोरी टाईप असतं. आपल्या माइंडला सवय स्टोरी टाईप सांगितलं ना, तिला बऱ्यापैकी कळतं. क्लिअर आहे. चालतंय बाळा, आजच्या व्हिडिओ इथं पूर्णविराम घेतो है ना. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या टॉपिक बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा. बाय.